मोठी आहे, मी माझा अभ्यास मॅनेज करू शकते. बाय द वे गाईज, यू नो व्हॉट, तुम्ही स्कूलला जा, मस्त मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, टीचरचा ओरडा खा, जस्ट मिडल मीडिओकर स्टफ, यू नो. ताई आता तू आम्हाला डिच करतेस हा? सॉरी, पण करावं तर लागेल ना. ठीक आहे बाई, आता काय बोलणार. तुमची वेगळी टीम आणि आमची वेगळी टीम. हा करेक्ट. करेक्ट. इरा, आपण शाळेतून संध्याकाळी घरी आलो ना की आपण डायरेक्ट निलिमा आजीला शोधूया. घरातली हरवलेली वस्तू शोधायची नाही आपल्याला, आला मोठा शोधूया. त्याला ना ईशान स्किल्स लागतात. माझ्याकडे पण आहेत ते स्किल्स. आम्ही सोसायटीत लपाछपी खेळतो ना तेव्हा प्रत्येकाला मी असा शोधून काढतो. अरे वेड्या, पण ते लोक आपल्याच बिल्डिंग मध्ये लपतात. ही निलिमा आजी कुठे लपून बसले आपल्याला कुठे माहिती आहे. स्मार्ट गर्ल. थँक्यू. पण संयमी ताई, आपण जर सरळ पोलिसांकडे गेलो तर निलिमाजीला शोधायला. पण आपल्याला पोलिसांकडे कंप्लेंट करावी लागेल. आणि निलिमा आजींनी तर काहीच गुन्हा नाही केलाय, मग कशाला उगाच त्यांची कंप्लेंट करायची आपण. पण मिसिंग पर्सनला शोधायला ती लोक मदत करू शकतात. पण पोलीस आपलं ऐकतील का? नाहीच ऐकणार. म्हणूनच मी म्हणते, मी, माऊ आणि रेयांश करू सगळं मॅनेज. वी आर द कोर कमिटी, यू नो. जाऊ दे इरा, आपण आलो ना संध्याकाळी शाळेतून की आपण मस्त गार्डन मध्ये जाऊ आधी. गार्डन मध्ये कशाला? अरे मी कार्टून बघतो ना टीव्हीवर, त्याच्यात मी बघितलंय, तो एक माणूस असतो ना, त्याला काही सुचतच नसतं. मग तो एक दिवस गार्डन मध्ये जातो, तिकडे बसतो आणि मग त्याला खूप गोष्टी सुचतात. हा, कार्टून्स कशाला बघायचं तिशाच? डिटेक्टिव्ह नॉवेल्स वाच. मी तर खूप सारे डिटेक्टिव्ह नॉवेल्स वाचणार आहे, त्याच्यानं जास्त आयडिया येईल. तू पण तेच कर. Okay guys, I will take a leave now. Have an important meeting to attend, you know. येस. Have a nice day. Bye. बाय. ईशान, आपल्याला निलिमा आजीला शोधायला काहीतरी करायला हवं. सो स्मार्ट गर्ल. सम सॉल्व्ह कर आधी. गेल्या 35 वर्षात मी निलिमाचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाहीये, की आवाज पण ऐकले नाही. कुठे असेल ती, काय करत असेल, कुठल्या अवस्थेत असेल. मुंबईच्या एका मुंबईच्या बाहेर आहे, मला काही माहित नाही. कसं शोधणार तिला? कठीण आहे. म्हणजे इतक्या वर्षांमध्ये तू तिला साधं शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. नाही. इम्पॉसिबल. काहीतरी लिंक, काहीतरी कॉमन थ्रेड असायलाच पाहिजे. माऊ, वर्षा मावशी गेल्यानंतर तू आजोबांची बोलली होतीस का या विषयावर? हो, बोलले होते. मग मला फक्त एवढंच कळलं की निलिमा आत्यांनी घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. सो म्हणून आजोबांच्या फॅमिलीनी कॉन्टॅक्टच तोडला. हा, आणि तोही कायमचा. दॅट्स इम्पॉसिबल. प्रियांश, यू नो, माझा बाबा मला नेहमी सांगायचा की त्याचे आजोबा खूप लव्हिंग आणि केअरिंग होते आणि त्या काळाच्या मानाने ते बऱ्यापैकी लिबरल होते. मुलीनी मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं या एका चुकीसाठी ते असं नाही वागणार. आय डोंट थिंक सो. आय थिंक काहीतरी वेगळं कारण असणार आहे जे आपल्या कोणालाच माहित नाहीये. एक्झॅक्टली. मला माहितीये काय आहे? बाबांनी निलिमा आत्याची समजूत काढायचा खूप प्रयत्न केला होता, पण त्यांना त्याच माणसाची लग्न करायचं होतं. हट्टाला पेटल्या होत्या त्या. आणि एक दिवस निलिमा आत्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. व्हॉट? एक मिनिट, म्हणजे निलिमा आजींचं सरनेम निलिमा माजगावकर नसणार आहे? त्यांचं सरनेम चेंज झालं असेल ना? काय असेल त्यांच्या मिस्टरांचं पूर्ण नाव? त्या मुलाचं नाव पक्या जाधव असं होतं. पक्के म्हणजे? प्रकाश असावं. गुंड होता रे तो. आमची नीलू सुंदर होती, छान गायची, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायची. हा तिच्या प्रेमात पडला.
आणि ती एक मूर्ख. आम्ही कितीही सांगितलं तरी ऐकून घ्यायला तयार नव्हती. वय वेड असतं. आपलीच माणसं शत्रू वाटायला लागतात. मी त्याला सुधारून दाखवेन, बदलून दाखवेन असं ती म्हणायची. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला त्याचा. शेवटी व्हायचं तेच झालं. एक दिवस ती आम्हाला न सांगताच निघून गेली. त्यानंतर बाबांचं बोलणंच बंद झालं. आई त्या धक्क्यातून सावरलीच नाही, अंथरुणाला खेळून राहिली. निलूच्या आठवणीत त्या दोघांनी आपला जीव गमावला. बापरे, तुमच्या घराची काय अवस्था झाली असेल हे मी समजू शकतो. पण मग निलिमाची आणि तुझी कधीच भेट झाली नाही? झाली, स्वतःहून आली होती, पण थेट त्या मुलाबरोबर लग्न करूनच. काय? मी तिच्या तोंडावरच दरवाजा बंद केला आणि तिला कायमचं माझ्या आयुष्यातून काढून टाकलं. मग पुढे पुढे काय, त्या दिवसापासून आजपर्यंत निलिमा त्या बाबांना कधीच दिसली नाही. कदाचित तो माणूस सुधारलाही असेल आणि निलिमाही आनंदात असेल. मी माणसं ओळखायला सहसा चुकत नाही ईश्वरा. तिचं 2 वेळचं पोट भरण्या इतकी सुद्धा लायकी नाही त्याची. सगळं आयुष्य फुकट गेले तिचं. तिने काय काय भोगावं लागलं असेल तिला. आणि आता एवढ्या वर्षानंतर आपल्याला निलिमा आजीला शोधायचंय. लुक, इट्स नॉट गोना बी इझी. ओके, म्हणजे टेक्नॉलॉजीचा कितीही वापर केला तरी इट इज अ लॉट ऑफ वर्क. आय नो, मला माहिती, आणि म्हणूनच मी हे करायचं ठरवलंय. किती काही झालं तरी सख्ख्या बहिणीची जागा कोणीच नाही भरून काढू शकत. आज मी कितीही ठरवलं तरी माझ्या बहिणीला नाही ना भेटू शकत. पण मला बाबांचं नाही तसं होऊ द्यायचं. समा, त्यांनी किती शिकवलंय आपल्याला, समजून घेतलंय. बाबांमुळे मी माणसात आली आहे. कित्येक वेळा माफ केलंय त्यांनी आपल्याला. आपण त्यांच्यासाठी एवढं तरी करूच शकतो ना ग. आय अग्री. आणि इवन वेणू आजी वॉन्टेड की ते दोघं परत यावे एकत्र. सो आपण कसं शोधूया निलिमा आजीला? मला हे कळत नाही. ते बाजूला ठेवून नाही, मी ते टोमॅटो चिरून राहिले. चुप बसन तुम्ही. मला कळत नाही हे निलिमा आजी प्रकरण असं मध्येच कसं उपटलो. काय माहित, मले तर बाप्पा आठवत पण नाही ती कशी दिसते काय. बाबा, तुमच्याच घरचं माणूस आणि तुम्हाला आठवत नाही? नाही नाही, कायला बा, वेणुताईच्या लग्नात मी ते मंडपात लाडू वळत होतो ना. हा का काहीच म्हणजे काहीच कामाचे नाही तुम्ही. लहानपणापासून काही कामाचेच नाही. हा, कामाचा धामाचा नवरा माया प्रेमाचा. जाऊ दे ना, तू कायले पडते याला पुढ्यात. पडा लागते किसनराव सरकटे. एक लक्षात घ्या किसनराव सरकटे, एक माणूस वाढते ना घरात. हा, माणूस वाढलं की काम वाढीन, खायचं तोंड वाढीन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे घर आहे ना, या घरावर हक्क सांगणार एक मेंबर वाढीन. नाही नाही नाही, असं काय होणार नाही. असं काय माहिती हो तुम्हाला? भारतीय दंड विधानानुसार जर हे घर बापजाताचं असेल तर पोरा एवढाच पोरीचाही हक्क त्यावर राहते. तू शिक्षिका होती ना? हा, मग काय नाईट कॉलेजला जाऊन कोर्टाची पण परीक्षा दिली का? तुला बरं माहित बाबा, ते प्रॉपर्टी, ते हक्क. वा, तुम्हाला मालूम नाही, मला काय काय मालूम आहे ते. ते मरू द्या हो. मला सांगा, ही बाई आल्यावर काय करायचं ते सुचू द्या पहिले. तू येते आता इतक्या वर्षांनी. माओ, ती जिवंत असेल का? जिवंत नसली तर बरंच होईल. बापा देवा, एवढी कृपा कर गड्या. पण मग जिवंत असली तर आपली काही खैर नाही. जाऊ दे ना, तू खायले मला त्रास. एकतर माझ्या डोक्यात एवढे विचार चालू असतात, खायले मला त्रास देते तू. चल. तसं नाही ना, तसं नाही. त्रास देण्याचा संबंधच नाही ना. तुमच्या लक्षात नाही येऊन राहिलं. बाईची नजर आहे ना, नजर अशी तिखट राहते, तिखट.
म्हणजे इतरांच्या जे लक्षात येत नाही ते तिच्या लक्षात असं ताबडतोब येते. म्हणजे आपण ज्या काड्या करतो ना तुम्ही आणि मी मिळून, त्या काड्या तिच्या लक्षात लवकर येते. मग बसा बांधा गाठडून चला परत गावाले. डन डन डन, मी पाठवते तुला. हो हो हो, ओके बाय, सी यू. ताई इकडे ये. झाली का तुमची मीटिंग? सिक्रेट मीटिंग झाली ना. काय झालं डिस्कशन मीटिंग मध्ये? तुला का सांगू? आणि तूही निलिमा आजीला शोधायचं काहीतरी आयडियाज काढणार होतास ना, मग काढल्यास का? आम्ही का सांगू? काय रे एवढे गंभीर चेहरे, कसली चर्चा सुरू आहे? हो, हे दोघं ना निलिमा आजीला कसं शोधायचं ह्याच्या आयडियाज काढतायत. ओ आयडियाज, सांगा बरं मग. आम्ही का सांगू? कारण आता तुमची टीम वेगळी आहे आणि आमची टीम वेगळी आहे. आय सी. बघा, तुम्ही जर आम्हाला आयडियाज शेअर केल्यात तर आम्ही सुद्धा आमच्या आयडियाज तुम्हाला सांगू. करेक्ट. इरा, ओके ईशान, साइड प्लीज. अरे अरे, दार वगैरे बंद का करताय? कारण हे एका सिक्रेट मिशनचं सिक्रेट डिस्कशन आहे आणि ते सिक्रेटलीच व्हावं अशी आमची इच्छा आहे. येस. सिक्रेट. या. चल. चल. अशोक, माझा ऐकशील तर तू फार पुढचा विचार करू नकोस. अरे इतक्या वर्षांनंतर निलिमाला शोधणं कठीण आहे. पण मलाही एक कळतंय, पण प्रयत्न करावाच लागेल ना. अरे काय करणार आहे, गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे ते. का कुठून कसं शोधणार आपण तिला, सांग. त्यापेक्षा तू एक काम कर, काय माहिती, एखादा माणूस शोध किंवा एखादा असा गुप्तहेर वगैरे बघ जो तिला शोधून काढेल, किंवा सरळ पोलिसात जाऊन तक्रार कर ना.